25 ऑगस्टपासून शुक्राची चाल बदलणार आहे. शुक्र ग्रह चित्रा नक्षत्रात प्रवेश करतोय. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्राला प्रेम, सुख, सुविधा, पैसा, कला, आकर्षण आणि भौतिक समृद्धीशी जोडले जाते आणि चित्रा नक्षत्राचा स्वामी आहे मंगळ. त्यामुळे शुक्र आणि मंगळाचा नक्षत्राचा हा संयोग काही राशींसाठी विशेष लक्षवेधी ठरणार आहे. पैसा, करिअर आणि व्यवसायात मोठी संधी कोणाला मिळू शकते? आज आपण विशेषतः वृषभ, वृश्चिक आणि मकर या 3 राशींबद्दल जाणून घेणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर मनपूर्वक स्वागत. आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे. 25 ऑगस्ट 2026 रोजी शुक्र ग्रह चित्रा नक्षत्रात प्रवेश करतोय. शुक्र सध्या कन्या राशीत असून चित्रा नक्षत्रात प्रवेश केल्यानंतर ग्रहस्थितीमध्ये एक महत्त्वाचा बदल होतोय. चित्रा नक्षत्राचा स्वामी हा मंगळ आहे. म्हणून या काळात शुक्राचे सुख, पैसा, आकर्षण या संबंधातले काही संकेत आणि मंगळाची ऊर्जा, धाडस आणि कृतिशीलता यांचा ज्योतिषीय संबंध पाहिला जातो. चित्रा नक्षत्र हे 27 नक्षत्रांपैकी एक अत्यंत महत्त्वाचे नक्षत्र मानले जाते. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार या नक्षत्राचा स्वामी हा मंगळ आहे. चित्रा म्हणजे सुंदर, आकर्षक आणि सर्जनशील अशी प्रतिमा. म्हणूनच या नक्षत्राचा संबंध कला, सौंदर्य, कौशल्य, रचना, सर्जनशीलता आणि निर्माण करण्याच्या क्षमतेशी जोडला जातो. आणि जेव्हा शुक्र या नक्षत्रातून जातो तेव्हा ज्योतिषीय मान्यतेनुसार या विषयांना अधिक महत्त्व मिळते. विशेषतः ज्यांचं काम कला, डिझाईन, फॅशन, सौंदर्य, मीडिया, क्रिएटिव्ह क्षेत्र, व्यवसाय किंवा ग्राहकांशी संबंधित आहे त्यांनी या काळाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आता विशेष फायदा होणाऱ्या राशी कोणत्या आहेत? तर पहिली आपण पाहूया वृषभ रास. वृषभ राशीचा स्वामी स्वतः शुक्रच आहे. त्यामुळे शुक्राचा हा नक्षत्र बदल वृषभ राशीसाठी विशेष महत्त्वाचा मानला जाईल. करिअरमध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. तुम्ही नोकरी बदलण्याचा जर विचार करत असाल तर एखादी नवीन अपॉर्च्युनिटी समोर येऊ शकते किंवा फायनलसुद्धा होऊ शकते. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक मिळतील. तुमच्या कामातील क्रिएटिव्हिटी आणि प्रेझेंटेशन स्किल्सचा फायदा होईल. आर्थिक स्थिती सुधारण्याकरिता नवीन मार्ग सापडेल. काही दिवसापासून एखादं रखडलेलं, अडकलेलं न होणारं जे काम आहे ते पुढे नेण्यासाठी प्रयत्न वाढवा, आपोआप ते पुढे जाईल. वृषभ राशीसाठी विशेष संकेत: नवीन संधी, आर्थिक नियोजन, करिअरमध्ये प्रगती. मात्र पैसा येण्याची शक्यता आहे, म्हणून अनावश्यक खर्च टाळा. संधी मिळेल पण तिचा फायदा प्लॅनिंग करून घ्या. उत्पन्नाच्या नवीन संधी वृश्चिक राशीच्या लोकांना उपलब्ध होणार आहेत. वृश्चिक राशींच्या व्यक्तीसाठी हा काळ करिअर आणि आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. नोकरीमध्ये नवीन जबाबदारी मिळेल. तुमच्या कामाची वरिष्ठांकडून दखल घेतली जाईल. शाबासकीची थाप आपल्या पाठीवर पडेल. व्यवसायात नवीन संपर्क तयार होतील. काही व्यक्तींना उत्पन्नाचे नवीन स्रोत सापडतील. विशेषतः नेटवर्किंग आणि कम्युनिकेशनवर लक्ष दिले तर जास्त फायदा होईल. तुम्ही व्यवसाय करत असाल तर जुन्या ग्राहकांशी पुन्हा संपर्क साधा, कारण कधीकधी नवीन संधी नवीन व्यक्तीकडून नाही तर जुन्या कॉन्टॅक्टमधून मिळते. काम थांबवू नका आणि योग्य संधी आली तर निर्णय घेण्यास घाबरू नका. मकर राशीच्या व्यक्तींना करिअरमध्ये मोठी संधी दिसते आहे. प्रगतीच्या दृष्टीने हा टप्पा अतिशय महत्त्वाचा आहे. नोकरी करणाऱ्यांना नवीन प्रोजेक्ट मिळेल. चॅलेंजिंग अपॉर्च्युनिटी मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कौशल्याची दखल 100% घेतली जाईल. तुम्ही प्रमोशन किंवा सॅलरी हाईकची वाट बघत असाल तर वरिष्ठांशी संपर्क साधा, संवाद करा, मार्गदर्शन घ्या. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन बिझनेस अपॉर्च्युनिटी निर्माण होईल. एखादी नवीन योजना सुरू करण्याचा विचार असेल तर पूर्ण प्लॅनिंग करून पुढे जा. करिअर, नवीन संधी, आर्थिक नियोजन हे विशेष संकेत मकर राशीसाठी आहेत. पण फक्त ग्रहस्थितीवर अवलंबून न राहता तुम्हाला मेहनत करावी लागेल आणि योग्य निर्णय योग्य वेळेला घ्यावे लागतील. गरज पडली तर तज्ञांचं मार्गदर्शन घ्या, वडीलधाऱ्यांचं मार्गदर्शन घ्या. आता बाकी राशी पाहूया. मेष राशीने या काळामध्ये नवीन संधीकडे लक्ष दिलं पाहिजे. चित्रा नक्षत्राचा स्वामी मंगळ असल्यामुळे मेष राशींच्या व्यक्तींमध्ये ॲक्शन घेण्याची ऊर्जा वाढू शकते. पण घाईने निर्णय घेऊ नका, प्लॅनिंग करा. व्यवसायात नवीन संपर्क उपयोगी ठरतील. गडबड नको, पण संधीसुद्धा सोडायची नाही. मिथुन राशीसाठी कम्युनिकेशन आणि नेटवर्किंग अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. नोकरीमध्ये मीटिंग, प्रेझेंटेशन किंवा कम्युनिकेशनशी संबंधित कामात फायदा होईल. व्यवसाय करणाऱ्यांनी नवीन कॉन्टॅक्ट तयार करावेत, पण आर्थिक व्यवहार करताना कागदपत्रे नीट तपासा. तज्ञांचा सल्ला घ्या. तुमचे कम्युनिकेशन तुमच्यासाठी अपॉर्च्युनिटी बनवेल. कर्क राशीने या काळामध्ये आर्थिक नियोजनावर लक्ष दिले पाहिजे. अनावश्यक खर्च नको.
घर किंवा कुटुंबाशी संबंधित खर्च वाढेल, करिअरमध्ये बदल करायचा असेल तर आधी पूर्ण माहिती घ्या आणि मग पुढे चला. भावनेपेक्षा प्लॅनिंग महत्त्वाचं आहे. सिंह राशीसाठी क्रिएटिव्हिटी आणि पर्सनल इमेज महत्त्वाची ठरेल. तुमच्या कामातील कौशल्य इतरांना दाखवण्याची संधी मिळेल. मीडिया, कला, डिझाईन आणि पब्लिक डीलिंगमध्ये जर काम करत असाल तर नवीन काम मिळेल. पण स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा, त्याची इतरांशी तुलना करू नका. कन्या राशीसाठी शुक्र सध्या राशीमध्ये असल्यामुळे पैसा आणि कामाशी संबंधित निर्णय अत्यंत महत्त्वाचे होतील. नोकरीमध्ये नवीन जबाबदारी मिळेल. व्यवसायात कस्टमर रिलेशन सुधारतील, पण खर्च आणि बचत याचा समतोल राखला गेला पाहिजे. छोटे निर्णय भविष्यात मोठा फायदा देऊ शकतील. तूळ राशीचा स्वामी शुक्र असल्यामुळे हा काळ तुमच्यासाठीही लक्षात ठेवण्यासारखा असेल. पर्सनल रिलेशनशिप, क्रिएटिव्हिटी आणि करिअर इमेज यावर लक्ष द्या. अनेक व्यक्तींशी संपर्क वाढू शकतो. कामामध्ये प्रेझेंटेशन आणि कम्युनिकेशन फायदेशीर ठरेल. स्वतःवर विश्वास ठेवा आणि योग्य लोकांशी संपर्क वाढवा. धनु राशीसाठी हा काळ नवीन स्किल आणि नवीन संधीकडे पाहण्याचा आहे. नोकरीकडे किंवा व्यवसायात काहीतरी नवीन शिकण्याची संधी मिळेल. एखादा कोर्स करण्याची संधी मिळेल किंवा एखादं स्किल सेट शिकण्याची सुद्धा संधी मिळेल. प्रवास आणि नवीन लोकांशी संपर्कातून फायदा होईल. आर्थिक बाबतीत मात्र मोठा निर्णय घेण्यापूर्वी विचार करा. शक्यतो तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच पुढील पावले टाका. कुंभ राशीने नेटवर्किंग आणि पार्टनरशिपवर लक्ष दिले पाहिजे. व्यवसायात नवीन पार्टनर किंवा ग्राहक मिळेल. नवीन एखादे बिझनेस ॲग्रीमेंट सुद्धा होऊ शकते. नोकरीमध्ये टीमवर्क महत्त्वाचे ठरेल. कोणतेही ॲग्रीमेंट करताना अटी व्यवस्थित वाचा, तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि मगच अंतिम स्वरूप द्या. योग्य व्यक्तींशी योग्य वेळी झालेला संवाद महत्त्वाचा ठरेल. मीन राशीच्या व्यक्तींनी आर्थिक स्टॅबिलिटी, करिअर प्लॅनिंगकडे लक्ष द्यावे. नवीन संधी मिळाली तर तिचे पूर्ण आधी ॲनालिसिस करा. अनावश्यक खर्च टाळले पाहिजेत. कामामध्ये कन्सिस्टन्सीची गरज लागेल. हळूहळू पण सातत्याने पुढे जा. आता शुक्रासाठी एक साधा सरळ सोपा उपाय सांगतो तुम्हाला मी. पांढरे वस्त्र परिधान करणे. शुक्रवारी लक्ष्मी देवीची किंवा देवी मातेची, भवानी मातेची पूजा करणे. तिच्यासमोर तुपाचा दिवा लावा आणि खडा नारळाने ओटी भरा आणि नवग्रह स्तोत्रातला शुक्राचा जो मंत्र आहे त्या मंत्राचा 108 वेळेला जप करा. तर मित्रांनो, 25 ऑगस्टला शुक्र चित्रा नक्षत्रात प्रवेश करतोय. या बदलाचा सर्वाधिक फायदा वृषभ, वृश्चिक, मकर या 3 राशींना विशेषतः करिअर, व्यवसाय, नेटवर्किंग आणि आर्थिक संधीकडे लक्ष दिलं पाहिजे. ग्रह संधी देऊ शकतात. त्या संधीचा उपयोग करण्यासाठी शेवटी तुम्हाला तुमची मेहनत, नियोजन आणि योग्य निर्णय आवश्यक आहेत. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना, परिवारातल्या लोकांना शेअर करा. अशाच ग्रहगोचर, राशी भविष्य, पंचांग आणि ज्योतिष विषयक माहितीसाठी आपण पुन्हा भेटूया नवीन माहितीसहित. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार.